नमस्कार सर्व भारतीयांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। आज 78 भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे, परंतु सोलापूर शहर व जिल्ह्यात म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे आज किमान 80 लोकांनी न्याय हक्कासाठी आज इथं 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण वेगवेगळ्या मागण्या घेऊन प्रशासनाचे उदासीन घेऊन आज आंदोलनाला बसले आहेत। मग ह्या एकंदरीत सोलापूर शहर जिल्ह्यातील 80 लोक जर उपोषण करण्याची वेळ येत असेल तर ह्यासाठी जबाबदार कोण, हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, आज इथे 80 लोक उपोषणाला बसण्यासाठी उपोषण करताना कोणतीही जागा उपलब्ध नाही, उपोषण करताना सुविधा नाही। उपोषणकर्ते का उपोषण करतात? लोकशाही पद्धतीने न्याय हक्क प्रशासनाकडून मिळावे या उद्देशाने उपोषण करतात। मग शासन प्रशासनाचा असं आहे की उपोषणकर्त्यांनी उपोषण करू नये, उपोषणकर्त्याचं उपोषण धाबण्यासाठी त्यांची व्यवस्था केली जात नाही का? आज तुम्ही बघा इथं कुठलीही सुविधा नाही। एखादे आज जास्तीत जास्त पुरुषच आहे, एखादी महिला जरी उपोषणला बसली, काही अडीअडचणी असतील महिलांना, तर एखादा पाऊस आला, वारा आटला, मग उपोषण लोकांनी कुठे बसायचं? याची व्यवस्था सन्माननीय जिल्हाधिकारी असतील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, तात्काळ उपोषण करताना जागा उपलब्ध करून त्यांना सुविधा पुरवून अशी जागा उपलब्ध करून द्यायला यावे। आणि आज जे सोलापूर शहरात जे सोलापूर शहर स्वातंत्र्यपूर्वी 4 दिवस अगोदर स्वातंत्र्य झालेलं आहे, हुतात्म्याचं शहर आहे, हा विशेष आहे सोलापूर शहराचा। मग 4 हुतात्मे आहेत तिथं, 4 हुतात्म्याच्या शहरात आज 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जर 80 लोकांना आपल्या न्याय हक्कासाठी, मग ते पत्रकार असतील, माहिती अधिकार कार्यकर्ता असतील किंवा विविध सामाजिक कार्यकर्ता असतील, अशा लोकांना आज उपोषण करण्याची वेळ का आली, ह्याचा चिंतन मंथन शासन प्रशासनाने करावं, हीच या माध्यमातून मला विनंती आहे। ओके। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।